सुरुवात कुठून करायची आहे तुम्हाला? सुरुवात कुठून करायची आहे? हे जे शेअर मार्केट आहे ना, ओके. शेअर मार्केट हा पूर्ण कशाचा खेळ आहे? माइंडसेट. आपण याला माइंडसेट म्हणतो. मराठीमध्ये आपण काय म्हणतो त्याला? मानसिकता. माइंडसेट, मानसिकता. आणि हे आजचं आपला पहिलं सेशन आहे. पहिलं सेशन तुम्हाला मे बी वाटणार लेक्चर काइंड ऑफ आहे, बट खूप खूप महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे त्याची इम्पॉर्टन्स तुम्हाला नंतर येणार. ओके, मी सगळ्या गोष्टी सांगणार. तर तुम्हाला काय करायचं आहे? सर्वात पहिले या कोर्सला तुम्ही जॉईन झाला, काहीतरी डोक्यात विचार करूनच जॉईन झाला असणार. मे बी काही जणांचं असं असणार की बाबा आता मी ऑप्शन बाईंग मध्ये लॉस केला, तो कसा तरी रिकवर करून ऑप्शन सेलिंग मध्ये करणार. काही जण असं असणार की ज्यांना मंथली इन्कम पाहिजे, शेअर मार्केटमधून मला पैसा कमवायचा आहे, राईट? तर तुम्ही हा सेशन जॉईन करा, तुम्ही हा कोर्स जॉईन केला, याचं तुम्हाला तुमचा माइंडसेट मला पहिले चेंज करायचा. मे बी तुम्ही गलत माइंडसेटने हा कोर्स जॉईन केला असणार, तर त्याच गोष्टी आपल्याला इथं डिस्कस करायच्या आहे. स्टार्ट विथ अ राईट माइंडसेट. ओके, मे बी आता तुम्ही कुठल्याही वेनी जॉईन केला, आय डोंट नो, बट मला काय पाहिजे? दोन गोष्टी पाहिजे तुमच्याकडनं माइंडसेटसाठी. माइंडसेट म्हणजे तुमची मानसिकता काय पाहिजे पुढच्या 6 महिन्यासाठी. तुम्ही माझ्यासोबत ट्रेड करत आहात, सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या माइंडसेटवर वर्क करायला लागणार. तर मला काय पाहिजे आणि मला काय नाही पाहिजे, किंवा तुम्ही काय तुमचा माइंडसेट ठेवला पाहिजे, तुमची मानसिकता काय असली पाहिजे, हा कोर्स शिकताना, सेशन्स करताना खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला हे करायचं. तर याच्यामध्ये मी 2 कॉलम टेबल ठेवलेला आहे. यू शुड नॉट हॅव माइंडसेट म्हणजे तुमची ही मानसिकता नसली पाहिजे, आणि यू शुड हॅव द माइंडसेट तुमची ही मानसिकता असली पाहिजे. तर सर्वात पहिले जो आहे पॉइंट आहे, टू बिकेम क्विच रिच. प्रत्येक जण हाच माइंडसेट घेऊन शेअर मार्केटमध्ये येते. मी सुद्धा हाच माइंडसेट घेऊन आलो होतो. हाच माइंडसेट घेऊन मी इंट्राडे केलं होतं. हाच माइंडसेट घेऊन मी ऑप्शन बाईंग केलं होतं. टू बिकेम अ क्विच रिच. सर्वात पहिले तर हा गैरसमज काढा, तुमच्या मानसिकता तुम्ही बदलवा की तुम्हाला मार्केट क्विक रिच करू नका, नाही करायचं. म्हणजे शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही 0 मध्ये म्हणा की तुमच्या कुठल्याही ब्रोकर अकाउंटमध्ये तुम्ही जर एखादं अकाउंट ओपन केलंच ना, आणि तुमचा माइंडसेट जर हा असणार की मला क्विक रिच व्हायचं आहे, लवकरात लवकर श्रीमंत, तर जेवढ्या लवकर तुम्हाला मार्केट श्रीमंत करायच्या विचाराने तुम्ही येशाल, तेवढ्या फास्टमध्ये मिस्टेक नाही, मार्केट तुम्हाला आउट करून देणार. समजलं? तर तुमचा माइंडसेट काय असला पाहिजे या केसमध्ये? तुमचा माइंडसेट असला पाहिजे टू मास्टर द ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजीज. म्हणजे हा कोर्स जर तुम्ही या माइंडसेटनी जॉईन केलेला असणार की बाबा मला क्विक रिच व्हायचं आहे, पहिले समजून समजून घ्या की ऑप्शन सेलिंग मध्ये लवकरात लवकर श्रीमंत होत नाही. एवढं तर तुम्ही तुमच्यापैकी ऑप्शन बाईंग वगैरे केलेलं आहे ना सर्वांनी? हा, तर ऑप्शन बाईंग मध्ये माहित आहे ना काका, की आपण म्हणजे 5,000 लावून आपण 5 लाख सुद्धा कमवू शकतो. पण ऑप्शन सेलिंग मध्ये अशा गोष्टी होत नाही. क्विक रिचचा तर प्रश्नच नाही आहे इथे. क्विक रिचचा तर प्रश्नच नाही आहे. त्या गोष्टी ऑप्शन बाईंग मध्ये होऊ शकतात, पण होऊ शकतात स्टील तुम्ही इथं कोर्स करता ऑप्शन सेलिंगचा, याची रियालिटी पण तुम्हाला माहित आहे की किती त्याच्यात तथ्य आहे. किती जण कमावतात, किती जण गमावतात. मी सुद्धा गमावलेला आहे, तुम्ही सुद्धा गमावले असणार. कोणी कोणी गमावलेलं आहे मला जस्ट ऐकून घ्यायचं आहे. प्लस ऑनलाईन मध्ये पण जे जॉईन झालेलं आहे ना, त्यांनी पण आहे ना इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवा. त्यांनी पण मला चॅटमध्ये सांगा की कोणी कोणी किती किती गमावलेलं आहे. कोणी आहे का की जे किती? ओके ओके. हा हा. मग मी सांगतो, ऑप्शन बाईंग मध्ये मी 4.5 लाख गमावले. माझ्यापेक्षा आणखी कोणी आहे का? माझ्याकडे आणखी एक 2-3 जणांचे असे फोन आले होते, त्यांनी लिटरली 40-40 लाख रुपये गमावले. एक हा, काय म्हणजे चिराग? चिराग 50-50 खूप कमी आहे चिराग. त्याच्यानंतर अजून 50, विपिन 50, 40, 50 ठीक आहे, खूप कमी आहे. हॅलो म्हणजे सर. 1 लाखाच्या वरती आहे का कोणी असं तुमचं? हॅलो सर. किती मनोज? नाही. हा, अरे यार खूप सही. 10-15 फक्त. बरं, मला असं कोणी आहे का ज्यांनी कमावले यार? म्हणजे होऊ शकते एखादा. तुम्ही राहू द्या सर, तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डर मला कळत नाही तुम्ही इथंच का बसले. ओके, आमचे एक हे आहे हेमंत पाटील सर, त्यांनी कमावलेलं आहे. मॅम कितना कमाया आपने बोला? 25 लॅक्स. ओके. एक मॅम आहे इथे, पलक मेहता, ते आता आमच्या पार्टनरच जॉईन झालेले आहे. 25 लाख गमावले त्यांनी. ओके, इथंच बसलेले आहेत. 25 लॅक्स. आता जो आहे 25 लाख, राईट? 25 लाख ऑप्शन बाइंग में या सब मिला के? हाँ, बाइंग में 25 लाख. ओके. सर्वात हायस्ट जो आकडा मला दिसत आहे 25 लाख, याच्यापेक्षा पण मोठा आकडा माझ्या ऍडव्हान्सच्या स्टुडंट्सनी आहे 18 लाख 40 लाख. काही काही फोन्स पण आले होते, काही लोक लिटरली काही लोक डिप्रेशन मध्ये गेले होते. एका जणांचा असा फोन आला होता की जस्ट त्यांनी ते दोघं मित्रांनी मिळून
पैसे जमा केले आणि धीरे धीरे करत कोल्हापूर साईडचे होते, मालदार पार्टी होती. धीरे धीरे करत करत 40 लाख गमावले आणि लिटरली दोघे डिप्रेशन मध्ये गेले होते. कळत नव्हतं की काय करायचं. घरचे इट्स लाईक की जसं ते दारूचं व्यसन लागते तसं घरच्यांना हे झालं होतं, त्यांना टेन्शन आलं होतं. तर ते पण माझे ऍडव्हेंचर स्टुडंट होते. पण तुमचा माइंडसेट काय असलं पाहिजे, क्विक रिच नाही व्हायचं. तुम्हाला इथं फोकस नाही करायचा आहे. हे माइंडसेट काढून टाका. या माइंडसेटने आलाच ना तर हे प्लॅटफॉर्मच नाही आहे तुमचा. तुम्हाला काय माइंडसेट ठेवायचा आहे की या 6 महिन्यामध्ये की तुम्हाला मास्टर व्हायचं आहे ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजीज मध्ये. ऑप्शन सेलिंग पण नाही होणार. ऑप्शन सेलिंग मध्ये काय चालतंय, ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजीज. त्या स्ट्रॅटेजीज मध्ये आपल्याला एक्सपर्ट व्हायचं आहे, मास्टर व्हायचं आहे. स्ट्रॅटेजीज पण मी जेव्हा शिकवणार ना तेव्हा तुम्हाला समजणार की आपल्याला प्रत्येक स्ट्रॅटेजीमध्ये एक्सपर्ट नाही व्हायचं आहे. आपल्याला फक्त एकच स्ट्रॅटेजीमध्ये एक्सपर्ट व्हायचं आहे. ते आपण धीरे धीरे बघू. एकच स्ट्रॅटेजी. ओके, शिकू आपण सर्वच, नो डाऊट. पण आपला फोकस कुठल्या गोष्टीवर राहणार, एकाच गोष्टीवर राहणार. एका गोष्टीवर ठेवू आपण. हे नंतर तुम्हाला धीरे धीरे माहित पडणार की काय मी म्हणत आहो. ओके, दुसरा काय, रिकॉर्ड लॉस. माइंडसेट ये नहीं है ना मैम आपका कि 25 लाख रिकॉर्ड होना चाहिए. कोणी आहे का ज्यांनी ज्यांनी पैसे कमावले? कोणी आहे का याच्यामध्ये पण झूम झूम चालू ठेवतो. झूम तो जाईल. हा, कोणी आहे का ऑनलाईन मध्ये की या माइंडसेटने आलेला आहे स्टार्ट ऑप्शन सेलिंग? रोहन, ओके. कोणी या माइंडसेटने तर नाही जॉईन झालं ना हा कोर्स की लॉस रिकवर करायचा आहे? कारण मला असे कॉल येतात की सर आमचा एवढा एवढा लॉस झाला, तो आम्हाला रिकवर करायचा आहे, तो ऑप्शन सेलिंग म्हणून होते का? मी त्यांना म्हणतो नाही होणार. हा, अगोदर सांगून देतो नाही होणार. तुम्ही जर या माइंडसेटने आला की लॉस रिकवर करायचा आहे, त्याच्यापेक्षा डबल पैसा जाणार. तर तुम्ही हा विचार करून जर माइंडसेटनी हा क्लास जॉईन केलास ना, मास्टरशिप आपला जो मेंटरशिप प्रोग्राम किंवा हे, तर चुकीचा माइंडसेट आहे. तुम्ही फोकस कुठं करायला पाहिजे, फर्स्ट लर्न अँड देन अर्न. आणि लिटरली सांगतो, हा माइंडसेट तुम्ही जर गायब केला आणि हा माइंडसेट जर तुम्ही ठेवला तर ही गोष्ट पॉसिबल आहे. ही गोष्ट पॉसिबल आहे. फक्त काय प्रश्न काय मानसिकतेचा आहे, तुम्ही कुठली मानसिकता घेऊन येता. तुम्ही जर हा माइंडसेट ठेवून इथं एंटर केलं तर नाही आहे पॉसिबल. बट तुम्ही जर हा माइंडसेट ठेवला की बाबा मी पहिले शिकणार मग अर्न करणार, हे होते. खूप पॉसिबल आहे. माझा 3.5-4 लाखाचा लॉस झाला होता, तो मी कधीचा रिकवर केला. आता इट्स लाईक की मंथली माझे 1.5 लाख 2 लाख रुपये मी अर्न करतो. डेफिनेटली माझी कॅपिटल पण तेवढीच आहे, त्या सर्व नंतर गोष्टी करू. बट ही खूप चिंती गोष्ट आहे लॉस रिकवर करणं. 25 लाख आपका है, 25 लाख कैपिटल होगी आपके पास, तो वो भी हो जाएगा. फक्त अभी अभी हमें क्या करना होता, आता आपल्याला काय फोकस करायचं असते की जेवढा लॉस झालाय ना, बाद झालाय, आता मला लॉस नाही करायचा आहे. हा माइंडसेट ठेवून तुम्ही काय करा, इथं हे करा. ओके, तर तिसरा माइंडसेट, टू टेक अ रिव्हेंज. मार्केट सोबत रिव्हेंज घ्यायचा प्रयत्न नका करू. याला रिव्हेंज ट्रेडिंग म्हणतो. रिव्हेंज ट्रेडिंगचं नाव ऐकलंय तुम्ही? कोणी ऐकलंय? मनोज काय केलं, केलंय इकडे ऑनलाईन मध्ये रिव्हेंज ट्रेडिंग कोणी कोणी केलंय का? रिव्हेंज ट्रेडिंग म्हणजे बस माझे 5,000 रुपये गेले, आता मी डबल पैसा लावतो, डबल प्रॉफिट घेतो, असं झालंय का? कोणाकोणासोबत? माझ्यासोबत झाल्या. म्हणजे माझा जो पहिला ट्रेड जो होता ना, लिटरली ऑप्शन बाईंगचा जो सर्वात पहिला ट्रेड होता, ज्याच्यात मी तुम्हाला हिस्ट्री सांगितली, माझे ते सांगितलं मी काय केलं होतं. ऍव्हरेजिंग करत करत जो ट्रेड जो लॉस गेला होता तो जवळपास 1,20,000चा होता. आणि दुसऱ्यांदा मग मला जो 4.5 लाखाच्या नंतर जे लॉस कसे होत गेले, ते 1,20,000 रिकवर करासाठी किंवा मार्केट सोबत रिव्हेंज घ्यायसाठी. यार माझं कसं काय, माझा एवढा पैसा कसा काय गेला? तर डोंट टेक रिव्हेंज घ्यायसाठी ना काही मार्केट सोबत. मार्केट इज ऑल अबाउट काय म्हणते, कालच केलं सर रिव्हेंज ट्रेडिंग. दूर राहा. रिव्हेंज ट्रेडिंग आहे ना, बर्बाद करून टाकणार तुम्हाला लिटरली. माझा एक मित्रच होता, त्यांनी रिव्हेंज ट्रेडिंगच्या नावाखाली 18 लाख गमावले. 18 लाख रिव्हेंज ट्रेडिंग. जेव्हा त्यांचा मला फोन आला तेव्हा त्यांच्यासोबत मी बोललो, तर त्यांनी सांगितलं की त्याचा लॉस कसा कसा झाला. मला एकच लक्षात आली की तो रिव्हेंज ट्रेडिंगच्या जाळ्यात अटकला होता. रिव्हेंज ट्रेडिंग खूप खराब आहे, ज्याच्यामध्ये तुमचं 5,000चं नुकसान होते आणि ते रिकवर करायच्या याच्यात किंवा मार्केटचे बदला घेणं म्हणून की बा माझा पैसा कसा गेला, तर मग ते तुम्ही डबल पैसा टाकता, डबल पैसा जाते. मग त्या पैशाला आणखी रिकवर करासाठी ही जाळ आहे रिव्हेंज ट्रेडिंगचा. आणि ज्या जाळात जर अटकला ना तुम्ही, ओके, होऊ शकते ऑप्शन सेलिंग तुम्ही मास्टर झाल्यानंतर सुद्धा ही गोष्ट तुमच्यासोबत होऊ शकते. ओके, ही गोष्ट माझ्यासोबत पण झालेली आहे. सर्व गोष्टी शिकल्यानंतर सुद्धा, झाल्यानंतर ही गोष्ट माहीत असल्यानंतर सुद्धा मी ही गोष्ट केली होती. आणि मार्केटने बरोबर फटका दिला. ही गोष्ट जर तुम्ही केली ना तर मार्केट फटका देतेच देते. आणि तुम्हाला माहित असणार, तुम्ही युट्यूबला माझे व्हिडिओ बघितले असणार, तर डिसेंबरमध्ये मला लॉस झाला होता 2.5 लाखाचा. त्याच्यानंतर मी 1 महिना शेअर मार्केटला स्टॉप केला होता. जस्ट कशासाठी? या गोष्टीपासून वाचण्यासाठी.
या गोष्टीसाठी वाचासाठी. वाटल्यास तुम्ही व्हिडिओज बघसान माझ्या युट्यूबवर, त्याच्यानंतर मी लिहिलं पण होतं की मी का मार्केटपासून दूर होतो. जस्ट ही गोष्ट वाचवासाठी. कारण किती म्हटलं ना तर माइंडसेट आहे, मानसिकता आहे, आणि माणसाचा मानसिकता आपण नाही चेंज करू शकत. तर या गोष्टी राहतात. आपल्याला फक्त एकच माइंडसेट ठेवायचा, मार्केटला रिस्पेक्ट द्या. मार्केट काय, मार्केट सर्व काही आहे. मार्केटला रिस्पेक्ट द्या, त्याला रिव्हेंज नका करू. रिव्हेंज करताना तर मार्केट असा जोराचा फटका देणार, तुम्ही विसरू पण नाही शकता. आणखी माइंडसेट, काही जण आहेत, काही जणांचे कॉल पण आले होते, जेव्हा ते मला इन्क्वायरी करत होते, सर हे मास्टर आम्हाला प्रोग्राम जॉईन करायचा आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. आणि त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन दिल्यानंतर त्यांचं असं होतं की सर कोर्स जॉईन केल्याबरोबर लगेच आम्हाला ट्रेड घ्यायचा आहे, तुमचा ट्रेड ओके, म्हणजे अर्न फ्रॉम डे वन. अर्न फ्रॉम डे वन म्हणजे आज आपला सेशन झाला, मंडेला आपण लाईव्ह सेशन्स घेणार आहोत मेंटरशिप वाल्यांचा. काही लोकांनी जर हा माइंडसेट ठेवला असणार की पहिल्या दिवसापासून मी अर्न करणं स्टार्ट करणार, गलत माइंडसेट आहे. मी काय सांगितलेलं तुम्हाला, 4 महिने तुम्हाला पैसा लावायचाच नाहीये. 4 महिने तुम्हाला फक्त शिकायचं आहे. हा माइंडसेट घेऊन नका येऊ. अर्न फ्रॉम डे वन. अर्न फ्रॉम डे वन हा माइंडसेट घेऊन नका येऊ. आपल्याला अर्न केव्हा करायचा आहे, जेव्हा ऍक्च्युअल गोष्टी शिकणार. आणि तो टाइम किती दिलेला आहे मी तुम्हाला, 4 महिने. पहिले 4 महिने फक्त लर्निंग, फक्त व्हर्च्युअल ट्रेड, पेपर ट्रेडिंग, मार्केट कसं असते त्याला समजणं, मार्केटला रिस्पेक्ट देणं, जे माइंडसेट म्हणतो त्या माइंडसेटला कंट्रोल करणं. 4 महिने फक्त ह्याच गोष्टी चालणार. मे बी तुमचं असं होणार की यार 4 महिने 2 महिने झाले, मला गोष्टी समजायला लागल्या, मला ऍडव्हान्स गोष्टी. बघा, पहिला महिना आपला बेसिकवर फोकस करणार, त्याच्यात स्ट्रॅटेजी अशा राहणार की त्याच्यात जर त्या स्ट्रॅटेजी तुम्ही ऑलरेडी शिकलेला असणार, तर त्या स्ट्रॅटेजीमध्ये कधी अशा राहणार की त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करायची पण गरज पडत नाही काही स्ट्रॅटेजीमध्ये, ते प्रॉफिट देऊन देणार. येऊन तुम्ही पहिल्या महिन्यापासून पण ट्रेड घ्यायला रेडी आहात, राईट. बट स्टील मी तुम्हाला नाही सांगणार, तुमचा इव्हन 2 महिन्यानंतर जेव्हा ऍडव्हान्स तुमचा कम्प्लीट झालेला असणार, तेव्हा तुम्ही एक्सपर्ट झालेले असणार, स्टील मी तुम्हाला म्हणत आहोत की नाही घ्यायचं. किती याच्यामध्ये हा डिसिप्लिनचा भाग येतो. तुम्हाला सांगितलेलं ती गोष्ट तुम्ही ऐकली ऐकली पाहिजे. 4 महिने नो ट्रेड. कितीही इच्छा झाली, कितीही पैसा असणार तुमच्याकडे, काहीही ट्रेड घ्यायचा नाही. गलतीनं तुम्हाला माझा ट्रेड दिसत असणार, नाही घ्यायचा. गलतीनं सुद्धा मी दाखवणार तुम्हाला, पण ऍक्च्युअल मार्केटमध्ये घ्यायचा नाही. 4 महिन्यात जर तुम्ही एक जरी ट्रेड घेतला तर तुम्हाला माझा सपोर्ट भेटणार नाही, राईट. मी तुम्हाला म्हणू शकतो, मी आता म्हणू शकतो की ठीक आहे, माझा ट्रेड कॉपी करा, ओके. मला गॅरंटी आहे, मी प्रॉफिट करतो, तुम्हाला प्रॉफिट करून देणार. म्हणजे होऊ शकते की पहिल्याच महिन्यात तुम्ही जेवढी फी पे केली त्याच्यापेक्षा डबल पैसा मी काढून देऊ शकतो. पण हा गलत माइंडसेट आहे. दिस इज गलत, हे अनइथिकल आहे. आणि यांनी होणार काय की होणार काही नाही आहे. तुम्हाला जे आपण म्हणतो ना, कशाची सवय लागणार, स्पून फिडिंगची. स्पून फिडिंग मला तुमच्यापासून करून घ्यायची नाही, राईट. लाईव्ह बॅच वगैरे काही पण मी चालू करू शकतो. नंबर ऑफ आपलं ऑफिस आहे इथं, जे असं म्हणतात ना, लाईव्ह बॅचेसचा खूप हे आलेलं आहे, लाईव्ह ट्रेडिंगचा. असे सर्वजण एक साथ बसतात, तिथं चार्ट ओपन राहते, सर्वजण ऍट द सेम टाइम हे करतात. पण काय फायदा आहे स्पून फिडिंगचा, तुम्ही डिपेंड आहात, कोणावर तरी डिपेंड आहात. कितपर्यंत, केव्हापर्यंत डिपेंड राहसान, तेव्हापर्यंत डिपेंड राहसान. आणि प्रत्येक वेळेस त्या व्यक्तीवर डिपेंड असाल तर मग तुम्ही प्रगती कशी करणार. तर ही गोष्ट आपल्याला अवॉइड करायची आहे, स्पून फिडिंग. तुम्हाला केव्हा हे करायचं, लर्न फ्रॉम एव्हरी ट्रेड. हे आपण काय म्हटलं, अर्न फ्रॉम डे वन नाही, लर्न फ्रॉम एव्हरी ट्रेड. आता याच्यामध्ये कन्सेप्ट काय आहे ते समजून घ्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे. लर्न फ्रॉम एव्हरी ट्रेड. आणि ह्या गोष्टी, हीच गोष्ट मला आज प्रॉफिट देत आहे आणि जास्त महत्वाची आहे. डे वन पासून तुम्ही फोकस नका करू, डे वन पासून तुम्ही अर्न करणार. जेव्हा आपण आपले ऍडव्हान्स शिकणार, पेपर ट्रेड करणार आणि ऍक्च्युअल मार्केटमध्ये ट्रेड करायला लागणार, तर तुमचा पहिला ट्रेड राहणार, फर्स्ट ट्रेड राहणार, आणि तो घेत राहा. मे बी त्याच्यात तुम्ही प्रॉफिट कमवणार किंवा लॉस कमवणार, व्हॉट एव्हर, काही पण करा. पण पहिला ट्रेड झाल्यानंतर जो तुमचा 10वा ट्रेड राहणार, पहिला ट्रेड नंतर जो 10वा ट्रेड राहणार, तो 10वा ट्रेड हा याच्यापेक्षा खूप बेटर असला पाहिजे, याच्यापेक्षा खूप बेटर असला पाहिजे. मी काय सांगितलेलं आहे, मिस्टेक मधून आपण लर्न करणार. पहिला ट्रेड घेसान जेव्हा आपण 4 महिन्यानंतर, राईट, तर काही ना काही मिस्टेक होणारच. मी लिहून देतो, होणार, होणार, होणार. की तिथे शेवटी आहे माइंडसेट राहते, ते नंतर आपण डिस्कस करणार आहोत. पण धीरे धीरे काय करसान तुम्ही, हे इम्प्रुव्हमेंट करत जा. प्रत्येक ट्रेड पासून तुम्ही काय करणार, लर्न करणार. आज पण सुद्धा मी प्रत्येक ट्रेड पासून शिकतो, काहीतरी काहीतरी शिकतो. प्रत्येक ट्रेड तुम्हाला कुठलीही स्ट्रॅटेजी घेतली नंतर आहे ना, ती स्ट्रॅटेजी, प्रत्येक स्ट्रॅटेजी तुम्हाला काहीतरी शिकवणार, प्रत्येक ट्रेड. तर पहिला जेव्हा ट्रेड घेसान, त्याच्यानंतर 10वा जो काही दिवसानंतर 10वा ट्रेड घेसान,
तर तुमचा हा जो 10वा ट्रेड आहे ना, हा पहिल्या ट्रेडपेक्षा खूप बेटर असायला पाहिजे. 10वा ट्रेड नंतर जो तुमचा 100वा ट्रेड राहणार ना, याच्यामध्ये तुम्ही आणखी खूप जास्त एक्सपर्ट झाले पाहिजे. आणि ही जर्नी अशीच चालते. 100 पेक्षा जेव्हा तुमचा 1000वा ट्रेड राहणार, हा मच बेटर. प्रत्येक ट्रेड मध्ये नंतर जो नंतरचा ट्रेड राहणार, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागणार, इम्प्रुव्हमेंट. आणि ते इम्प्रुव्हमेंट कशी होणार, लर्न फ्रॉम एव्हरी ट्रेड. तर जेव्हा पण मी तुम्हाला शिकवणार ऍक्च्युअल स्ट्रॅटेजी घेतल्यानंतर तिथं लिहायचं याच्यामध्ये माझी काय मिस्टेक झाली, आणि प्लस याच्यामध्ये हे पण लिहायचं की तुम्ही कुठली गोष्ट चांगली केली, जे तुमच्या फेवरमध्ये गेली. या सर्व गोष्टी मी तुम्हाला नंतर शिकवणार. हे आपण जेव्हा आपण लाईव्ह मार्केट बघणार ना, त्या लाईव्ह मार्केटमध्ये ह्या गोष्टी बघणार. बट फोकस काय राहणार, मी तुम्हाला हेच सांगणार की प्रत्येक ट्रेड म्हणून आपल्याला काय करावं लागणार, शिकावं लागणार. तुमचा पहिल्या ट्रेडपेक्षा 10वा ट्रेड बेटर असला पाहिजे, 10व्या ट्रेडपेक्षा 100वा ट्रेड बेटर असला पाहिजे. आणि इम्प्रुव्हमेंट अशीच होते. जे मी 0 60 डे चॅलेंजचं तुम्हाला सांगितलं होतं. पहिलं चॅलेंज पहिले दोन चॅलेंज मायनसमध्ये गेले. तिसरं चॅलेंज 9,000च्या प्रॉफिटमध्ये. बट ती काय होती, एक आपण म्हणतो ना एक्सपोनेन्शियल ग्रोथ. आणि ऑप्शन सेलिंग मध्ये फक्त एक्सपोनेन्शियलच ग्रोथ होते, आणि लिटरली होते. याचं काही नाही. याच्यामध्ये काय आहे की जेव्हा आपण मार्केटमध्ये पैसा गमवत नाही आणि मार्केट आपल्याला पैसा देणं स्टार्ट करते, तर आपलं जे राहते, आपलं अकाउंट राहते, ट्रेडिंग अकाउंट, ते ऑटोमॅटिकली कंपाऊंडिंग होत राहत आहे. आता मी माझ्या याच्यामध्ये झिरोदाच्या अकाउंटमध्ये मी पैसा टाकत नाही, तो कंपाऊंडिंग होत आहे. तो कंपाऊंडिंग होत आहे. आणि तीच गोष्ट तुम्हाला काय करायची आहे, हे करायचं आहे, स्पून फिडिंग नाही करायचं आहे. स्पून फिडिंगचा माइंडसेट नाही. आय विल डू इट बाय माय सेल्फ. तुम्ही तुमच्या मनाने करा. ऍडव्हान्सचे स्टुडंट्स आहे, ते मला कधीतरी विचारतात की सर काय करू आता. पण त्यांना आता स्पून फिडिंगची सवय लागलेली नाही आहे. ते स्वतः ट्रेड घेतात, स्वतः ऍडजस्ट करतात. इन केस जर काही ऍडजस्टमेंट नाही समजत आहे, काही त्यांच्या आउट ऑफ कंट्रोल झाली, तर मला ते मेसेज करतात. पण ते प्रयत्न करतात की स्वतःच्या स्वतः ते हे करायचे. जूनची स्ट्रॅटेजी होती. जूनच्या स्ट्रॅटेजीमध्ये माझे जे ऍडव्हान्सचे जेवढे स्टुडंट्स होते, त्या सर्वांनी जबरदस्त प्रॉफिट कमावला. स्क्रीनशॉट पण मी टाकले होते. 40 28 हजार. काहींनी एका लॉटमध्ये घेतली, काहींनी 2 लॉटमध्ये घेतली. पण सर्वांनी त्या ट्रेडमध्ये, जूनच्या स्ट्रॅटेजीमध्ये त्यांना मी एकही वेळ मी त्यांना गायडन्स दिला नाही की काय करायचं आहे. त्यांना ते स्वतःच माहित होतं. फक्त एकच वेळ मला त्यांना गायडन्स करावं लागलं की हा एक्झिटचा टाइम आहे. काही गोष्टी आहेत जे ऍडव्हान्सचे माझे स्टुडंट म्हणा, की मी स्वतः सुद्धा म्हणा, की गोष्टी कंट्रोल नाही होत. तेच आजच्या सेशनमध्ये सांगणार आहोत तुम्हाला की कुठली गोष्ट इम्पॉर्टंट राहते. आज पण मला त्यांना थोडं गाईड करावं लागते, काय की एक्झिट कधी करायचं, एक्झिट. आणि त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे आजचं सेशन. आजच्या सेशनमध्ये आपण काही एकदम खतरनाक नाही शिकणार आहोत. जे शिकणार आहोत ते खूप जास्त महत्वाचं आहे. आणि याच्या अगोदर तुम्हाला सांगून देतो की काय